नगरच्या 12 जागा निवडून आणण्याचा निलेश लंकेंचा शरद पवारांना शब्द. भावी मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची लागलेली पोस्टर्स, शंकरराव गडाखांची शांततेत सुरू असलेली क्रांती, विवेक कोल्हेंच्या चेहऱ्यावरची वादळापूर्वीची शांतता, वैभव पिचडांनी फिरवलेल्या बंडखोरीच्या सोंगट्या, हे सगळं पाहता दक्षिणेतच काय पण उत्तरेतही विखेंची कोंडी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच महायुतीत एका मोठ्या नेत्यानं महाविकास आघाडीतील एक विद्यमान आमदार मंत्री होईल असं भाकीत करून नगर जिल्ह्यात बॉम्बच टाकलाय. विखेंचा उत्तरेत गेम करण्याचा प्लॅन तर बनवला जात नाहीये ना? विखेंची स्वतःच्या शिर्डीतच कोंडी तर केली जात नाहीये ना? नात्यागोत्यातच राजकारण विखेंना पराभूत तर करणार नाही ना? असे प्रश्न आता पडू लागलेत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. निलेश लंकेंनी लोकसभा निवडणूक जिंकली आणि नगर जिल्ह्यातील राजकारणच फिरलं. भाजपचा बालेकिल्ला बनत असलेल्या नगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. विखेंसाठीच नाही तर फडणवीसांसाठी हा मोठा धक्का होता. खोटे नरेटिव्ह सेट करून महाविकास आघाडीने भाजपला हरवलंय असं स्वतःच विखे सांगत असले तरी त्यांना लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकात 6 महिन्यांचा गॅप आहे. मात्र या 6 महिन्यात विखेंना नगर जिल्ह्याचं वातावरण फारसं बदलता आलं नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले तरी सामान्य मतदारांमध्ये फारसा प्रभाव जाणवला नाही. मवियाचे सगळे नेते आता बूस्टर डोस घेतल्याप्रमाणे आता विधानसभेच्या मैदानातही उतरणार आहेत. बाळासाहेब थोरातांच्या नात्यागोत्याचं नगरी राजकारणही येत्या काही दिवसात नगरमध्ये पाहायला मिळेल अशी चर्चा आता वाढली आहे. नगरमध्ये थोरात, गडा, घुले अशा दिग्गज घराण्याचं नात्यागोत्याचं राजकारण आहे. हे सगळे नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांनी एकमेकांविरोधात कधीच थेट लढत दिली नाही. थोरातांनी या नात्यागोत्यात कायम सर्वसमावेशक राजकारण ठेवलं. त्यांच्यात कधीच दोस्तीत कुस्ती झाली नाही. आता याच नात्यागोत्याला पुन्हा नवी पॉलिश देण्याचं काम होत असल्याचं दिसतंय. नेवासा तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार गटाचे नेते नरेंद्र घुले यांनी ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. गडाख व घुले हे एकमेकांचे व्याही, त्यामुळे त्यांचे पक्ष वेगवेगळे आहेत. एकाचा पक्ष सत्तेत व दुसऱ्याचा पक्ष विरोधात आहे. तरीही घुलेंनी गडाखांच्या स्तुतीचे पूल बांधले. शंकरराव गडाख पुन्हा मंत्री झाले तर नेवासा तालुक्यासोबत नगर जिल्ह्यातही सुवर्ण काळ अनुभवता येईल असं घुलेंनी म्हटल्यावर राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. कारण घुले बंधू हे शेवगाव विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत. मात्र तेथून तिकीट मिळाले नाही तर ते अपक्ष लढण्याच्या तयारीतही आहेत. शिवाय त्यांच्या शरद पवार गटात जाण्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळेच घुलेंनी गडाखांच्या केलेल्या स्तुतीची चर्चा वाढली. घुले लवकरच अजित पवारांची साथ सोडतील अशाही शक्यता वाढल्या. दुसरीकडे विवेक कोल्हेही शरद पवारांसोबत येतील असे राजकीय विश्लेषकांना वाटते. कोपरगाव मतदारसंघातून त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. अकोल्यातही अशी स्थिती आहे. वैभव पिचडांना महायुतीकडून तिकीट मिळाले नाही तर ते पुन्हा शरद पवार गटात येण्याची चर्चा होत आहे. उत्तरेतील घुले, कोल्हे आणि पिचड हे 3 मोठे नेते महायुतीतून फुटले तर विखेंसाठी उत्तरेत मोठा गेम होण्याची शक्यता आहे. दक्षिणेत रोहित पवार आणि निलेश लंके तर उत्तरेत बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांनी विखेंविरोधात परफेक्ट रणनीती आखल्याच्या चर्चा यामुळे वाढल्या आहेत. विखेंचा लोकसभेत पराभव झालाय. आता सुजय विखे संगमनेर मधून व मंत्री राधाकृष्ण विखे शिर्डीतून विधानसभेची तयारी करत आहेत. विखे पिता पुत्रांचा विधानसभेतही पराभव करण्याची रणनीती थोरातांच्या नात्यागोत्यातून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. निलेश लंकेंनी 12ही विधानसभा जिंकून देण्याचा शरद पवारांना दिलेला शब्द आणि थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले पोस्टर्स ही त्याचीच रंगीत तालीम तर नाही ना, असाही प्रश्न पडू लागला आहे. उत्तरेत थोरात व गडाखांच्या सोबतीला आता घुले, कोल्हे, पिचड, तनपुरे ही मोठी फौज येत्या काही दिवसात दिसण्याची शक्यता आहे. विखेंसाठी ही धोक्याची घंटा आहे का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.